नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण अशी ही एक पाकळी शिकणार आहोत. त्या पाकळीपासून अजून काय काय बनवता येईल हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे. ह्यासाठी लागणारं साहित्य हे 5 नंबरचे मी क्रीम कलरचे मोती वापरलेत. लाल कलर वापरला आहे. 30 नंबरचा तंगूस आहे. वायर कट करण्यासाठी कात्री आहे व सुई आहे. मी वायरला गाठ मारून घेतली आहे व त्यात 6 क्रीम कलरचे मोती ओवून घेतले आहेत. आता आपल्याला गाठ मारली आहे त्या भागातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पूर्ण गोल फिरवून घ्यायची आहे आणि त्याचा एक षटकोन तयार करायचा आहे. अजून 1-2 मण्यांमधून पुढे सुई बाहेर काढायची आहे. आता ह्या एका षटकोनावर आपल्याला 2 षटकोन करायचे आहेत. तर आपल्याकडे 1 मणी आहे. आता आपण 5 मणी घेणार आहोत आणि पहिला षटकोन वरच्या साईडनी पूर्ण करायचा आहे. तर सुई ज्या मण्यातून आलेली आहे त्याच मण्यातून सुई उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे व तो गोल पूर्ण करायचा आहे. आता सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची. तिथे दुसरा षटकोन करायचा आहे. तर आपल्याकडे 2 मणी तयार आहेत. एक खालचा आणि एक हा साईडचा. तर आता सुईमध्ये 4 मणी घालून तो गोल पूर्ण करायचा आहे. साईडच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची व तो गोल पूर्ण करायचा आहे. आता 2 षटकोनावर 3 षटकोन करायचे आहेत. तर आपल्याला वरच्या साईडला जे 4 मणी दिसत आहेत तर त्याचा जो पहिला कॉर्नरचा मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. तर खालच्या साईडनी फिरवत मी त्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घेत आहे. तिथे आपल्याला तिसऱ्या लाईनीतला पहिला षटकोन पूर्ण करायचा आहे. तर त्या एका मण्यावरच विणकाम करायचं आहे म्हणून आपल्याला 5 मोती घ्यायचे आहेत व तिथला षटकोन पूर्ण करायचा आहे. ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून फक्त दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे दुसरा षटकोन करताना 3 मणी आहेत. खालचे 2 आणि साईडचा 1. तर आता पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई फिरवून घेऊन तिथला षटकोन पूर्ण करायचा आहे. तर मी त्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते. आपल्याकडे 3 मणी तयार आहेत. तर आता 3 मणी घेऊन दुसरा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता हे बघा साईडच्या ह्या मण्यातून आणि खालच्या 2 मण्यांमधनं सुई काढायची आहे. आता साईडला एक जो मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याकडे 2 मणी तयार आहेत. एक खालचा आणि एक साईडचा. तर आता आपल्याला 4 मणी घालून तो तिसरा षटकोन पूर्ण करायचा आहे. चार मणी घेतले. व ह्या साईडच्या मण्यातून आणि खालच्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आपला तिसरा षटकोन पूर्ण झाला.
आता तिसऱ्यावर 4च्या षटकोनांची लाईन येणार आहे. तर आपल्याला परत साईडच्या 3 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची व कॉर्नरच्या मण्यातनं सुरुवात करायची आहे. आता इथे आपण दुसरा कलर वापरणार आहोत. तर त्यासाठी आतल्या साईडनी सुई असल्यामुळं आधी 2 क्रीम कलरचे मोती घालायचे, 2 लाल कलरचे मोती घालायचे व परत 1 क्रीम कलरचा, असे 5 मोती घालून साईडच्या एकाच मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता मधला षटकोन हा पूर्ण क्रीम कलरचा येणार आहे. तर आपल्याकडे खाली 2 आणि साईडचा एक असे 3 मणी तयार आहेत. तर आधी खालच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. व सुईमध्ये 3 मणी घेऊन तो षटकोन पूर्ण करायचा आहे. आता तिसऱ्या षटकोनासाठी पण पुढच्या 2 मण्यांमधनं सुई काढून घ्यायची आहे. परत 3 मोती घालून तो षटकोन पूर्ण करणार आहे. आता पुढचा षटकोन करायचा आहे. तर आपण शेवटी जो एक मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. व आता साईडला निघालेला आहे म्हणून एक मी क्रीम कलरचा मोती घेते, 2 लाल कलरचे मोती घ्यायचे आणि परत 1 क्रीम कलरचा मोती, असे 4 मोती घ्यायचे आहेत. कारण आपल्याकडे खाली 2 ऑलरेडी मणी तयार आहेत. तर साईडच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची व तो चौथा षटकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता 4वर आपल्याला कमी करायचं आहे. तर आधी ह्यावर तिथे असा गोलाकार शेप घ्यायचा आहे आपल्याला. तर मी 5 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे, फिरवून घ्यायची आहे. हे 3 मोती आणि समोरचे 2 क्रीम कलरचे मोती. आता इथे आपल्याला गोलाकार घ्यायचा आहे म्हणून 5चं सर्कल करायचं आहे आणि सुई आतल्या साईडने आल्यामुळं आपल्याला 1 क्रीम कलरचा मणी आणि 2 लाल मणी, असे 3 मणी घ्यायचे आहेत. आणि खालच्या 2 क्रीममधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 3 मणी तयार आहेत, खालचे 2 आणि हा साईडचा 1. आता सुई पुढच्या 2 मण्यांमधनं बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला षटकोन पूर्ण करायचं आहे. तर आधी 1 क्रीम कलरचा मणी आणि 2 लाल मणी, असं घेऊन ह्या साईडच्या क्रीममधनं आणि खालच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे.
आता परत 5चा गोल करायचा आहे. तर आपल्याकडे 3 मणी ऑलरेडी तयार आहेत. तर खालच्या 2 मधनं मी आधी सुई बाहेर काढते आहे. मग आता फक्त 2 लाल कलरचे मणी घालून तो 5चा गोल पूर्ण करायचा आहे. दोन लाल मोती घेतले व साईडच्या क्रीम कलरमधनं आणि खालच्या 2 क्रीममधनं अशी सुई बाहेर काढली. ही आपली पाकळी पूर्ण तयार झाली आहे. आता खालच्या दिशेने नेऊन सुई गाठ मारून घ्यायची आहे. व दोरा कट करायचा आहे. ह्या पाकळ्या आता मी एकमेकांना कशा जोडायच्या तर तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, अशा ठेवायच्या. मी आधी ना हे पिवळ्या कलरचं केलं आहे, तर त्या कशा एकमेकांना जोडल्यात ते तुम्हाला दाखवते. मी ही फक्त आउटलाईन दिसण्यासाठी पिवळ्या कलरचा वापर केला आहे. तुम्ही असे आणि हे जोडून मी तुम्हाला डिझाईन कसं मॅनेज करायचं ते सुद्धा समजावून सांगत आहे. आता हे बघा, अर्धवट 3 पाकळ्यांचं फूल करून घ्यायचं. दुसरं पण तसंच करायचं, फक्त ते एकमेकांना न जोडता हे असे 3 पाकळ्यांचे अरेंजमेंट करायची किंवा असं एकमेकांना जोडून पूर्ण फूल तयार करायचं. तर मी हे पिवळं जे केलं आहे त्याच पद्धतीने हे राहिलेल्या 3 पाकळ्या पण जोडून घ्यायच्या, म्हणजे असं पूर्ण 6 पाकळ्यांचं फूल आपलं तयार होतं. आता हे पिवळे जोडताना मी क्रीम कलरचा वापर केला. आता हे जे आहे एक नागमोडी किंवा एक उभं एक नागमोडी असंही तुम्ही जोडून याचा पट्टा तयार करू शकता. इथे बघा, मी 2 पाकळ्या जोडताना शेवटी कॉर्नरला येईल तिथे मी पिवळा भाग मणी जोडलेला आहे व मध्ये क्रीम कलरचे मणी घातलेले आहेत. मी आता पाकळ्या एकमेकांना कशा जोडायच्या ते तुम्हाला सांगत आहे. आता वरच्या साईडनी बघा, वरती 7 मोती आपले हे क्रीम कलरचे आलेत आणि 8वा हा लाल कलरचा आला आहे. तर पहिला मोती सोडून द्यायचा व त्याच्या आधीच्या मोत्यातून सुई बाहेर पडेल अशी फिरवून घ्यायची. तर मी ती फिरवून घेते. तुम्ही इथे एक उलटं एक सुलटं असं ठेवूनही ते जोडू शकता. पण मी तुम्हाला सरळ कसं जोडायचे ते सांगणार आहे. तर मी हे जी पहिलं पिवळ्या कलरचं केलं आहे त्याच पद्धतीने आपण हे लाल कलरचं करणार आहोत. तर आधी मी इथे ना पूर्ण लाल कलरचा वापर करणार आहे. पहिला मणी सोडून द्यायचा आहे, त्याच्या आधीच्या मण्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता तिथे मी एक लाल मोती घेते आहे. तसंच इथे साईडचा पहिला मोती सोडायचा आहे आणि पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा, दिसते का पुढच्या 2 मोत्यातून.
आता परत इथे एक लाल मोती घेतला आहे आणि त्याच्याच समोर जे 2 क्रीम कलरचे मोती दिसत आहेत दुसऱ्या पाकळीचे, त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तिथे तो षटकोन पूर्ण करायचा आहे. आता परत सुई अशी पूर्ण फिरवून घ्यायची, अशी नागमोडी फिरवून घ्यायची आणि पुढच्या 2 मधनं बाहेर पडायचं आहे. हा लाल, ते 2 पांढरे, परत एक लाल आणि हे खालचे 2 पांढरे, अशामधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत इथे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि समोरची ही जी पाकळी आहे त्याच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता परत पहिल्यासारखंच करायचं आहे, नागमोडी फिरवत दोरा काढायचा आहे. तसं तुम्ही सरळ पण काढू शकता, पण सरळ दोरा गच्च राहत नाही, थोडं लूज पडल्यासारखं होतं. हे कसं डबल फिरतं त्यामुळं वायर घट्ट राहतं. आता तिथे पण आपल्याला एक षटकोन पूर्ण करायचं आहे. तर आता ह्या एका लाल मोत्यातून आणि क्रीममधनं मी सुई बाहेर काढते. आता परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर ह्या 2 पाकळ्या आपण एकमेकांना जोडल्यात, तशीच तिसरी पाकळी पण जोडायची आहे. इथे बघा मी क्रीम कलरनी जोडलंय, फक्त बॉर्डर पिवळ्या कलरची येऊ दिली. तुम्ही ह्या पद्धतीने पण जोडू शकता किंवा ह्या पद्धतीने पण जोडू शकता. आता तिसरी पाकळी जोडायची आहे. हे बघा, आपण 2 पद्धतीने पाकळ्या जोडून दाखवलेल्या आहेत. म्हणजे एक पूर्ण प्लेन आहे ज्यामध्ये क्रीम आणि इथे मी लाल कलरचा वापर केलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे करू शकता. मी फक्त ही बॉर्डर पिवळ्याने येऊ दिली आणि ही बॉर्डर म्हणजे ही पूर्ण पाकळी लाल कलरने दाखवलेली आहे. तुम्ही असं 6 पाकळ्या फुल करून पूर्ण फुल करू शकता. किंवा परत अजून एकदा समजावून सांगते, असं अर्धे अर्धे 3 पाकळ्यांची फुलं केल्यावर एक वरच्या साईडनी एक खालच्या साईडनी असं तुम्ही मॅनेज करू शकता. आता परत असंच तिसरं वरच्या साईडने येऊ द्यायचं, म्हणजे असा नागमोडी पट्टा तयार होईल. ह्या 3 पाकळ्यांचा अजून एक उपयोग सांगते. ह्या 3 पाकळ्या एकमेकांना जोडल्या की असं एक फूल तयार होतं. तर ते कसं जोडायचं ते तुम्हाला सांगते. तुम्ही या फुलाचा वापर कर्टनच्या होल्डरसाठी सुद्धा करू शकता किंवा हे फूल हारामध्ये पण घालू शकता. आता सुई फिरवत मी त्या कॉर्नरच्या बाजूच्या मण्यातनं बाहेर काढून घेणार आहे.
सेम पद्धतीनेच जोडायचं आहे. तुम्ही असं 4 पाकळ्यांचं किंवा 5 पाकळ्यांचं ही फूल करू शकता. नाही का, मी साईडला वायर काढून घेतलं आहे. आता परत एक लाल मोती घेते आणि हा साईडची जी पाकळी आहे त्यातला पहिला मणी सोडून देऊन त्याच्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. वायर घट्ट ओढायचे. परत एक लाल मणी घेणार आणि साईडच्या पहिला कॉर्नरचा मणी सोडून पुढच्या 2 मण्यांमधनं सुई काढून तिथे षटकोन विणून घेणार. सेम पद्धतीनेच करायचं आहे. आता परत एक लाल मोती घेतलाय. तर समोरच्या पाकळीतले 2 क्रीम कलरचे, म्हणजे ज्या समोरच्या म्हणजे त्याच्या समोरची जी पाकळी आहे त्यातनं बाहेर काढायचे आहेत. आता एक लाल मणी घेऊन मी शेवटचा षटकोन जोडून घेत आहे. तर ह्या 3 पाकळ्या जोडल्यात. थोडंसं एक 3-4 मण्यांमधनं खाली जाऊन वायरला गाठ मारून घ्यायची आहे आणि वायर कट करायचं आहे. हे बघा, असं 3 पाकळ्यांचं आपलं छान फूल तयार झालं. मला आत्ता करता करता एक आयडिया आली की असं हे करून त्यावर एक मोठा 10 किंवा 12 नंबरचा मोती लावायचा. एक मिनिट, मी माझ्याकडे आहे तो बघते. म्हणजे त्याचा तुम्हाला उदबत्ती स्टँड म्हणून पण वापर करता येईल. हे बघा, हा 10 नंबरचा मोती आहे तो असा वरती चिटकवून घ्यायचा. म्हणजे तुम्ही त्यात म्हणजे जे होल आहे त्यात तुम्ही उदबत्तीचं ती काडी अडकवू शकता आणि उदबत्ती स्टँड करू शकता. हा असा एक उपयोग होईल. किंवा हे एकमेकांमध्ये फुलं खालीवर अडकवून तुम्ही डोअर हँगिंग पण करू शकता. हे बघा, जो मोती आहे तो असा इथे खालच्या साईडनी होऊन घ्यायचा. म्हणजे खाली 5 नंबरचे मोती घालून खाली लटकन तुम्ही करू शकता. आणि वरती हा मणी घेऊन अजून वरती 1-2 फुलं तुम्ही जोडून वॉल हँगिंग किंवा डोअर हँगिंग करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरनं नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.